महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून सर्वच पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या मुलाखती आणि भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. एकीकडे काँग्रेस पक्ष संपूर्ण विदर्भ पिंजून काढत आहेत, तर दुसरीकडे विदर्भामध्ये संजय राऊत यांनी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात पाठोपाठ ठिय्या मांडला होता. तर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री हा ठाकरेच राहील असं त्यांनी उद्गार व्यक्त केले. त्यांनी माफी मागितली असं कळलं मला आज. त्यांनी मराठी माणसाची माफी मागितलेली आहे, मालवणी समाजाची माफी मागितलेली आहे. मी आत्ताच ती माहिती घेतली. दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीनं सर्वत्र धनुष्यबाण उभे केले लोकांचा गोंधळ व्हावा म्हणून, तरी आम्ही साधारण 9 जागा जिंकलो. तर सद्यस्थितीत केंद्र आणि राज्यात असलेल्या सरकारवर निशाणा टाकत तोंडसुख सुद्धा त्यांनी घेतले. चेहरा असेल तर त्यांनी सांगावं, लोकप्रिय चेहरा सांगावा. का बरं काँग्रेस असं का म्हटले हे माहित नाही. आमच्याजवळ चेहरे आहेत, काँग्रेसची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तसं म्हटले की नाही हे मला माहित नाही. कदाचित ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.